नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मराठी मूव्ही फुलवंतीचं मराठी एक्सप्लेनेशन. ही मूव्ही आधारित आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या फुलवंती या कादंबरीवर. तर आपण बघतो मूव्हीच्या सुरुवातीला एक पेशवा साम्राज्यातील सुभेदार आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करत असतात. त्यावेळी त्यांचे होणारे व्याही त्यांना बोलतात की आम्हाला लग्नात कोणत्याही प्रकारचा हुंडा नकोय, आमची फक्त एकच मागणी आहे, लग्नात फुलवंतीचं नृत्य व्हायला हवं. त्यावर सावकार चकित होतात आणि बोलतात, फुलवंती खूप नावाजलेली नर्तिका आहे, तिची वाट राजे महाराजे बघतात, मग ती का नृत्य करायला येईल पुण्यात. यावर त्यांचे व्याही बोलतात, तुम्ही आम्हाला शब्द दिलाय, आता फुलवंती आलीच पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की एका मुघल बादशाच्या दरबारात फुलवंती नृत्य करत असते. तिच्यावर खुश होऊन बादशाह तिला या दरबारात नेहमीसाठी नर्तिका बनून राहायला सांगतात. त्यावर फुलवंती बोलते, मी एक कलाकार आहे, माझी कला मला जनाजनापर्यंत पोहोचवायची आहे, आणि ती त्यांचा प्रस्ताव स्वीकारत नाही. हे ऐकून बादशाह खूप खुश होतो आणि तिला बोलतो, तू जिथेही जाशील तुला तिथे आजपासून आमची सुरक्षा प्रदान असेल. आणि हे ऐकून फुलवंती खूप खुश होते. त्यानंतर आपण बघतो फुलवंतीला भेटायला ते सावकार येतात आणि ते तिला लग्नात नृत्य करण्याची मागणी करतात. त्यावर फुलवंती बोलते, मी असं कुणाच्याही घरी जाऊन नृत्य करत नाही. पण जसे तिला माहिती पडतं सावकार पुण्यातून आलेले आहेत, ती लगेच यायला तयार होते, कारण फुलवंती ही मस्तानीबाई यांची खूप मोठी फॅन होती, म्हणून तिला शनिवार वाड्यात जाऊन नृत्य करायचं होतं. हे ऐकून सुभेदार खूप चकित होतात. त्यांना प्रश्न पडतो, पेशवायाची परवानगी देतील का. पण ते फुलवंतीलाच बोलतात, मी पेशव्यांशी बोलून बघतो. आणि ते पेशव्यांशी बोलल्यावर पेशवे राजी होतात. त्यानंतर फुलवंती ही पुण्यात यायला निघते. ती पुण्यात येत असताना आजूबाजूतील सगळे गावातील लोक तिला बघत असतात, कारण फुलवंती ही खूप नावाजलेली नर्तिका होती. त्यानंतर आपण बघतो अचानक तिची पालखी थांबवली जाते, कारण तिथून शास्त्रीजी येत होते. हे बघून फुलवंतीला खूप अपमानास्पद वाटतं, कारण त्यांच्यासाठी तिला थांबवलं होतं. त्यावर तिला पंत सांगतात की शास्त्रीजी हे काही सामान्य व्यक्ती नाहीत, ते इथले खूप महाज्ञानी व्यक्ती आहेत, ते आताच खूप मोठी शास्त्रार्थ स्पर्धा जिंकून आलेले आहेत. तेव्हा फुलवंती कुठे ना कुठे त्यांच्याकडे बघत राहिलेली असते, पण तिला खूप रागही आलेला असतो आणि शास्त्रीजींनीही तिला बघून न बघितल्यासारखं केलेलं असतं. त्यामुळे तिला अजून राग येतो. त्यानंतर 10 दिवस झाले तरी फुलवंती ही गोष्ट विसरली नाही. ती फक्त वाट बघत होती, ती कधी तिला शनिवार वाड्यात नृत्य करायला भेटेल. मग ती पंतांना विचारते की जेव्हा मी नृत्य करेल तेव्हा तिथे शास्त्रीजी असतील का. नाही. त्यावर पंत सांगतात शास्त्रीजींना यात इंटरेस्ट नाही, ते कधीही असे नृत्य कार्यक्रम बघत नाहीत. ते तिला सांगतात शास्त्रीजींचं घर खूप छान आहे, तिथे खूप मुले शिकायला येतात, त्यांची पत्नी खूप छान आहे. त्यानंतर आपण बघतो शास्त्रीजी त्यांच्या पत्नी लक्ष्मी आणि आईसोबत त्यांच्या घरी राहत असतात. मग आपण बघतो फुलवंती ही पंतांना मस्तानीचा महल बघण्याची इच्छा जाहीर करते. आणि मग ती जेव्हा महालात येते तेव्हा ती तिथल्या प्रत्येक वस्तूला फील करते. तिला असं वाटतं मस्तानी इथेच आहे, आणि हे बघून ती नृत्य करत असते. सगळेजण तिला चकित होऊन पाहत असतात. त्यांना कळत नव्हतं फुलवंती एकटी का नृत्य करते. मग आपण बघतो शास्त्रीजी शनिवार वाड्यात येतात. सगळे त्यांचं अभिनंदन करतात, कारण त्यांनी ती स्पर्धा जिंकली होती. मग जेव्हा शास्त्रीजी तिथून जायला निघतात तेव्हा फुलवंतीचं नृत्य सुरू होतं, आणि फुलवंती ही सरस्वतीची पूजा वंदना करत असते, म्हणून ते थांबतात. आणि नृत्य चालू होताच असताना कुठे ना कुठे फुलवंती शास्त्रीजीकडे मध्ये मध्ये बघत असते, आणि ती बघते शास्त्रीजी नानासाहेब यांच्या कानात काहीतरी सांगतात, आणि हे ऐकून तिला खूप राग येतो. आणि ती लगेच नृत्य संपल्यानंतर सगळ्यांना सांगते की ते तिला बेताल वेश्या बोलले. तिच्यावर कोणीही विश्वास करत नाही. शास्त्रीजी खूप मोठे विद्वान पंडित होते, म्हणून सगळे तिला खडे बोल सुनावतात. त्यानंतर शास्त्रीजी येऊन बोलतात, मी हे बोललो. आणि मग सगळे तिला बोलतात, तू जी शिक्षा देशील ती त्यांना मान्य करावी लागेल. त्यानंतर फुलवंती बोलते, हा माझा अपमान नाही, हा माझ्या कलेचा अपमान आहे. आता एक स्पर्धा झाली पाहिजे ज्यात मी एक घटिका नृत्य करेल, त्यात मी हारली तर शास्त्रीजींची दासी होऊन त्यांच्या घरात राहील, पण मी जिंकली तर शास्त्रीजींना पायात घुंगरू घालून अस्वलासारखं गावात फिरवलं जाईल. हे ऐकून सगळेजण चकित होतात, पण शास्त्रीजी ही अट मान्य करतात. पण त्यांची एक अट असते. ते सांगतात की हे नृत्य चालू असताना मीच संगीत वादन करणार. हे सगळे ऐकून सगळेजण खूप चकित होतात, कारण शास्त्रीजींना संगीत ज्ञान नव्हते. आणि मग शास्त्रीजींच्या बायकोला खूप चिंता होते. जर ते जिंकले तर फुलवंती घरी येईल, आणि हारले तर पायात घुंगरू घालावे लागणार. शास्त्रीजींना ही स्पर्धा जिंकायची असते. शास्त्रीजींच्या गुरुला माहिती पडतं तेव्हा ते येऊन शास्त्रीजींना खूप खडे बोल सुनावतात, आणि त्यांना बोलतात, तुला संगीत वादन येत नव्हते तर अशी अट का घातलीस, हा केवळ मूर्खपणा आहे. त्यावर शास्त्रीजी बोलतात,
संगीत वादन तर मीच करणार. आणि त्यानंतर गुरुजी संगीत तालीमसाठी काही वादकांना तिथे बोलावतात. मग आपण फुलवंतीला बघतो. तिथे तिचीही गुरुमा येऊन तिला सांगते, तू शास्त्रीजींना हलक्यात घेऊ नकोस, कारण त्यांना संगीत वादन येत नसले तरीही ते शिकू शकतात. मग फुलवंती तिची तालीम सुरू करते, कारण तिला जिंकायचं असतं. तिला स्वतःवर पूर्ण विश्वास असतो की तीच ही स्पर्धा जिंकणार. तिची गुरुमा तिला समजावत असते, शास्त्रीजींना हलक्यात घेऊ नकोस, कारण त्यांना संगीत वादन येत नसले तरीही ते एका महिन्यात वादन शिकू शकतात. आणि त्यानंतर फुलवंती तिची तालीम जोरात सुरू करते, कारण तिला जिंकायचं असतं. तिला स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. त्यानंतर आपण बघतो की तिच्या सहकारी मैत्रिणीसुद्धा तिला यासाठी मदत करत असतात. एकीकडे त्या स्पर्धेचा मुहूर्त ठरवण्यात येतो. एक सगळेजण खूप तणावात असतात, कारण जर शास्त्रीजी हारले तर त्यांना पायात घुंगरू बांधून पूर्ण गावभर फिरवलं जाईल. सगळ्यांनाच वाटतं की शास्त्रीजींनी ही स्पर्धा जिंकावी. त्यानंतर आपण बघतो चुकून एक दिवस शास्त्रीजी आपल्या पत्नीला फुलवंती म्हणून हाक मारतात आणि त्यांना आपल्या या चुकीची लगेच जाणीव होते आणि ते लगेच पश्चातापामध्ये स्नान करायला लागतात. तेव्हा मग लक्ष्मी येऊन त्यांना बोलते, तुम्हाला तोल सांभाळायचा की ताल हे तुम्हीच ठरवा. हे ऐकून शास्त्रीजींना खूप वाईट वाटतं की त्यांच्याकडून अशी चूक कशी होऊ शकते. त्यांच्यासाठी आपलं कर्तव्य सर्वोपरी असतं. त्यानंतर स्पर्धेचा दिवस येतो आणि आपण बघतो फुलवंती आणि शास्त्रीजी दोघेही तयार होऊन येतात. त्यानंतर शास्त्रीजी संगीत वादनाला सुरुवात करतात आणि फुलवंती नृत्य करते. खूप वेळ झाल्यानंतर सगळे लोक चकित झाले होते, कारण शास्त्रीजी खूप छान संगीत वादन करत होते. आणि त्यावेळी फुलवंतीसुद्धा मध्ये मध्ये शास्त्रीजींना एकटक बघत राहत होती. त्यामुळे तिची चूक होते नृत्य करताना. हे बघितल्यावर सगळे खूप खुश होतात, कारण शास्त्रीजी जिंकले होते आणि फुलवंतीने सुद्धा आपली हार मान्य केली. आणि ती शास्त्रीजींना बोलते, मी आता तुमची दासी बनून राहणार. आणि दुसरीकडे शास्त्रीजींच्या पत्नीला त्यांच्या जिंकण्याची माहिती मिळते. तिला सांगण्यात येतं की शास्त्रीजी जिंकले. आणि मग लक्ष्मी खूप खुश होते आणि ती देवाला पाण्यातून बाहेर काढते आणि त्यांच्या स्वागताची तयारी करते. ती आरतीचं ताट घेऊन येताच शास्त्रीजी तिला थांबवतात आणि बोलतात, माझं एक काम अपूर्ण राहिलं आहे, मी ते पूर्ण करून येतो. आणि ते आपल्या सेवकाला सांगतात, पालखी ही फुलवंतीच्या महालाकडे घ्या. हे ऐकून लक्ष्मीचे अश्रू अनावर होतात. एकीकडे आपण बघतो की फुलवंती हारूनसुद्धा खूप खुश होत असते आणि आपल्या जाण्याची तयारी करत असते. हे बघून तिची गुरुमा तिथे येते आणि एक तिच्या कानाखाली मारते आणि तिला बोलते, तू मुद्दामून हरलीस, कारण तू शास्त्रीजींच्या प्रेमात पडलीस. तेवढ्यात तिथे शास्त्रीजी येतात आणि तिला बोलतात, मी तुला न्यायला आलोय. हे ऐकून फुलवंती खूप खुश होते आणि लगेच तयारी करून त्यांच्यासोबत पालखीमध्ये निघते. तिलाही असं वाटतं की शास्त्रीजींनासुद्धा मी आवडू लागले आहे. तिला खूप आनंद होतो आणि मग ते पालखीमध्ये निघतात. आणि लगेच अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर शास्त्रीजी सेवकाला सांगतात की पालखी शनिवार वाड्याकडे घ्या. आणि मग शनिवार वाड्यामध्ये आल्यानंतर शास्त्रीजी पेशव्यांना आवाहन करतात की आता मला या फुलवंतीला माफ करायचं आहे, तर हिने माझी दासी बनून माझ्या घरी यायला नको. आणि हे ऐकून फुलवंती त्यांना बोलते की मी तर आता नेहमी तुमची दासी बनून राहणार. आणि मग पेशवेही हे मान्य करतात. त्यानंतर फुलवंती खूप खुश होते. त्यानंतर शास्त्रीजी तिला सांगतात की तू उद्यापासून माझ्या घरी ये. त्यानंतर आपण बघतो फुलवंती ही खूप तयारीला लागते, कारण ती खूप खुश असते. तिला खूप आनंद झालेला असतो की ती आता शास्त्रीजींकडे राहायला जाणार. ती तयारी करून निघताना तिचे साथीदार तिला समजावतात की तू इथून नको जाऊस. पण फुलवंती ही कुणाचंच ऐकत नाही. तिला खूप आनंद झालेला असतो की ती शास्त्रीजींकडे राहायला जाणार, कारण ती शास्त्रीजींच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर ती शास्त्रीजींच्या घरी येते आणि बघते तिथे कुणीच नाही. ती इकडे तिकडे शास्त्रीजींना शोधते. तेव्हा त्यांचा सेवक येऊन तिला शास्त्रीजींचं पत्र दिलं जातं. त्यानंतर ती वाचते. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तू बोलली होतीस की मी जर हारली तर तुमची दासी बनून या घरात राहील, म्हणून मी हे घर सोडून जात आहे. हे घर आता तुझंच आहे. तुला जे हवं, जे काही करायचं आहे ते तू या घरात करू शकतेस. हे वाचून फुलवंतीला खूप दुःख होतं. पण एकीकडे तिला याची जाणीव होते की शास्त्रीजींनासुद्धा मी आवडू लागले, कारण त्यांनी पत्रात लिहिलं होतं की मी माझ्या
पत्नीवर अन्याय करू शकत नाही. तिला जाणीव होते की सध्या त्यांचं कर्तव्य त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे आपण बघतो की शास्त्रीजी आपल्या पत्नीसह दुसऱ्या गावी घर सोडून निघाले होते. त्यांची पत्नी त्यांना पालखीमध्ये विचारते की एवढ्या दिवसांमध्ये माझी जागा तुमच्या हृदयामध्ये कोणी घेतली होती का? जेव्हा शास्त्रीजी बोलणार तेवढं ती त्यांना थांबवते आणि बोलते की नका सांगू, तुम्हाला खोटं नाही बोललं जाणार. आणि शास्त्रीजींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागतात. एकीकडे आपण बघतो की फुलवंती मंत्रमुग्ध होऊन शास्त्रीजींच्या घरी नृत्य करत असते, कारण तिला त्यांच्या या त्यागामध्येच प्रेम दिसून येतं. ही मूव्ही इथे संपते. तर नक्की सांगा तुम्हाला ही मूव्ही कशी वाटली.